कोल्हापुरातील मराठा आरक्षण परिषदेतून नवा एल्गार करण्यात आला। मात्र एल्गार करतानाच पुढच्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना एकाकी पाडलं जाणार असं दिसतंय। त्यामुळे मराठा आरक्षणामध्ये फूट पडल्याचं स्पष्ट होतंय। परिणामी फूट पडल्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा कितपत ताकदीनं लढवला जाईल असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यभरातील तब्बल 42 संघटनांनी कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकलंय। मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन करून आरक्षणाची लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर मराठा आरक्षणाची दुसरी मोठी परिषद मराठवाड्यात परभणीत घेतली जाणार आहे। मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांची संख्या जास्त असल्यानं तिथं परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनातून सरकारवर दबाव निर्माण केला होता। मात्र त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे नेमकं हाती काय लागलं असा सवाल परिषदेत उपस्थित करण्यात आला। मराठा क्रांती मोर्चासारखं आंदोलन पुन्हा उभं करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। शिवसंग्राम संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय मराठा महासंघ, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चानं एकत्रितपणे पुढील लढाई लढण्यासाठी एकजूट केली आहे। मात्र मराठा संघटना आणि मनोज जरांगे पाटलांचा मार्ग वेगळा असला तरी ध्येय एकच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय। आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत। मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं। एक मतदान 10 ठराव पास करण्यात आले आहेत। त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। कोल्हापुरातील मराठा आरक्षण परिषदेत यावेळी सरकारकडे आरक्षणासह 10 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। मात्र मनोज जरांगे पाटील यांना बाजूला करून मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मराठा समाजात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय। तर मराठा आरक्षण हेच लक्ष असल्याचं, कोणत्या संघटना सोबत आहेत किंवा नाही हा प्रश्न नसल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। मराठा समाजाच्या सोबतीनंच आरक्षणाचा लढा यशस्वी करू असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून 42 संघटना एकत्रित आल्यात। मागण्यासंदर्भात त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलंय। आता या सर्व 42 संघटना मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणे मराठा समाजाला एकत्र करू शकतील का? मराठा आरक्षण परिषद आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल का, असे प्रश्न आता निर्माण झाले। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।